नमस्कार. मी प्राध्यापक शशिकांत कदम, विषय मानसशास्त्र, 12वी कला. आपण मागील काही टॉपिकमध्ये बोधात्मक प्रक्रिया प्रकरण 4 या टॉपिकमधील विचार प्रक्रियेच्या व्याख्या आणि विचार प्रक्रियेतील काही घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर विचारांचे प्रकार, समस्या परिहार, सर्जनशील विचार या काही आपण घटकांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण अध्ययन म्हणजे काय आणि अध्ययनाचा अर्थ आणि अध्ययनाच्या व्याख्या समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण अध्ययनाचा अर्थ आणि त्याची व्याख्या काय हे आपण पाहूया. तुम्ही कदाचित असा विचार कराल की परीक्षेच्या आधी आपण जे शाळेत शिकतो ते म्हणजे अध्ययन होय, किंवा सायकल चालवणे, नृत्य करणे यासारखे काही कौशल्य आपण आत्मसात करतो म्हणजे अध्ययन होय. परंतु अध्ययन प्रक्रियेचा हा एक लहान भाग आहे. अध्ययन या जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या प्रक्रियेत शालेय शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच विविध ठिकाणांचा आणि व्यक्तींचा अभ्यास करण्याचाही त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे अध्ययन म्हणजे विविध कौशल्य आत्मसात करणे, त्याच पद्धतीनं अभ्यास करणे, शालेय शिक्षण घेणे, याबरोबर जीवनातील काही घडामोडी समजून घेणे, या सगळ्यांचा अध्ययनामध्ये समावेश होतो. आणि आपण अध्ययन म्हणजे काय हे समजून घेत असताना काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय. त्या उदाहरणातील वर्तनातील बदल किती काळासाठी आहेत याचा तुम्ही विचार करा. पहिलं उदाहरण असं आहे, रोहित हा एक मादक द्रव्यपदार्थाचं सेवन केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना तो काय करत होता? त्रास देत होता. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण असं आहे, उदय उत्तम प्रकारे माणसाचे चित्र काढू शकतो. तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे की रोहितच्या वर्तनातील बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे रोहित ज्या वेळेला ड्रग्ज घेतो, मादक द्रव्य घेतो, त्याच वेळेला जोपर्यंत त्या मादक द्रव्याची नशा अंगामध्ये आहे तोपर्यंतच तो दुसऱ्यांना त्रास देऊ शकतो. ज्या वेळेला नशा उतरते पुन्हा तो शांत बसतोय. म्हणजे त्याचं वर्तन हे कायमस्वरूपी नाही, तर त्याचं वर्तन हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. आणि उदयच्या वर्तनातील बदल हे तुलनेने कायमस्वरूपाचे आहेत. म्हणजे उदय मागं सुद्धा चांगलं चित्र काढत होता, आज सुद्धा चांगलं चित्र काढतोय आणि तो उद्या सुद्धा चांगलं चित्र काढू शकेल. ही 2 उदाहरणं केल्यामुळे वर्तनात कसे बदल होतात, वर्तनाचं स्वरूप कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. यानंतर आपण वर्तनातील बदलांची कारणांचा शोध घेण्यासाठी काही 2 उदाहरणं बघूया. त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करून प्रतीक सायकल चालवायला शिकला. अक्षयला विजेचा धक्का बसला व त्यामुळे तो सॉकेटला हात न लावण्यास शिकला. आता या 2 उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येईल की प्रतीकच्या वर्तनातील बदलाचे कारण हे काय आहे? सराव आहे. कारण सराव करूनच त्यानं सायकल कशी चालवायची हे शिकला. आणि अक्षयला विजेचा धक्का बसला त्यामुळे तो सॉकेटला हात न लावण्यास शिकला. म्हणजे त्याच्या दोन्ही वर्तनातील बदल हे कायमस्वरूपाचे आहेत. एक सायकलचा सराव केल्यामुळे त्याला सायकल चालवता आली आणि उदयला शॉक बसल्यामुळे त्यानं उघड्या सॉकेटला हात लावायचा नाही हा शिकला. मग आपल्या असं लक्षात येते की अध्ययन म्हणजे काय? तर सराव किंवा अनुभवाद्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षता, टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. मग वर्तनातील कोणत्याही तात्पुरत्या बदलाला अध्ययन म्हणत नाहीत. म्हणजे आपल्याला पाडे आले म्हणजे अध्ययन झालं नाही, की कायमस्वरूपाचे बदल व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण अध्ययन म्हणजे काय, आता पुढच्या वर्गात आपण जातो त्यावेळेला मागच्या वर्गातलं काहीच आठवत नाही, ते अध्ययन नाही. आपण पोहायला शिकतो, 10 वर्षामध्ये गॅप पडला, पण पुन्हा आपण पोहायला गेल्यानंतर आपल्याला पोहता येतं, हे अध्ययन आहे. वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात समावेश होतो. म्हणजे ज्यावेळेला अध्ययन होतं त्यावेळेला वर्तनात कायमस्वरूपी बदल होत असतात. सरावामुळे अध्ययन चांगलं होतं, सरावामुळे अध्ययन घडून येतं
अनुभवाद्वारे हे अध्ययन घडवते. म्हणजे मिळणारे आपल्याला दैनंदिन जीवनातले अनुभव कसे आहेत, त्या अनुभवाच्या आधारे सुद्धा आपल्याला अध्ययन चांगल्या पद्धतीनं घडत असते. मग ह्या अध्ययनाच्या प्रक्रिया कशा आहेत? अध्ययन प्रक्रिया ही एक जटिल प्रक्रिया आहे. अध्ययनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील काही पद्धतींचा आपण अभ्यास बघणार आहोत. त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे अभिजात अभिसंधान पद्धत. ही जी अभिजात अभिसंधान पद्धत आहे, ही रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हान पॅव्लॉव यांनी 1928 साली कुत्र्यावर प्रयोग करून अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत शोधून काढली. त्यासाठी इव्हान पॅव्लॉव यांनी कुत्र्याच्या गालावर इथं शस्त्रक्रिया करून लाळेचे प्रमाण मोजता येईल अशी सोय केली. ही लाळ कशासाठी मोजत होते? तर कुत्र्याला अन्न दिल्यानंतर कुत्रा किती लाळ निर्माण करतो हे पाहण्यासाठी त्याने ती शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याने अनेक वेळा अन्न देत असताना घंटेचा आवाज केला. म्हणजे पहिल्यांदा अन्न, घंटा अशा पद्धतीनं क्रम ठेवला. नंतर मग नुसतीच घंटा वाजवायला सुरुवात केली. म्हणजे अन्न मिळणार म्हणून त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते. नंतर अन्न आणि घंटा दोन्ही एकदम वाजवायला सुरुवात केली आणि मग अन्न दिलं गेलं. नंतर जी प्रतिक्रिया कुत्रा अन्नाला लाळ ही प्रतिक्रिया देत होता, तीच प्रतिक्रिया कुत्रा आता घंटेला द्यायला लागला. म्हणजे घंटा वाजल्या त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण व्हायला लागली. हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये म्हणजेच इथं आपल्याला असं सांगता येईल की कुत्रा अभिजात अभिसंधान शिकतो. म्हणजे जी लाळ ही प्रतिक्रिया तो अन्नाला देत होता, तीच आता लाळ प्रतिक्रिया कशाला देतोय? घंटेला देतोय. तर हे अभिजात अभिसंधानाचं उदाहरण आहे. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशी बरीच उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. पूर्वी चौकामध्ये ट्रॅफिक पोलीसवाला उभे राहायचा आणि ट्रॅफिक पोलीसवाला हातवारे करून आपल्याला जाण्यासाठी रस्ता सांगायचा. पण आता तीच प्रतिक्रिया ट्रॅफिक पोलीसवाल्याची काम कोण करते? तर लाल, पिवळा, हिरवा सिग्नल करतात. ह्या सिग्नलला आपण प्रतिक्रिया करायला शिकलो. म्हणजेच जे ट्रॅफिक पोलीसला प्रतिक्रिया देत होतो तीच आपण आता सिग्नलला द्यायला लागलोय. लहान मुलं सुद्धा बघा, लहान मुलं आपण डॉक्टरकडे गेली की रडायला लागतात. ती का रडतात? कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांचं लसीकरण करताना त्यांनी सुई टोचलेली असते, त्याच्या वेदना त्यांना झालेल्या असतात आणि मग ती डॉक्टरकडे बघतात. डॉक्टर म्हणजे तो पांढरा आफ्रीन घातलेला माणूस, त्यानंतर स्टेथोस्कोप कानात असतोय. मग ही असं दिसला की नवीन कोण माणूस असा दिसला, पांढरा कपडेवाला जरी दिसला तर मुलं रडायला लागतात. का रडायला लागतात? कारण आता मग पांढरा कपडा घातलेला माणूसाकडे गेलो की तो सुई टोचणार ही भीती असते आणि म्हणून लहान मुलांना बघा की लहान मुलांना त्यांच्या आया भीती काढतात. डॉक्टरकडे नेऊ का तुला? डॉक्टरकडे नेऊ काय म्हटलं तर मुलं रडायची शांत होतात. कारण त्या डॉक्टरविषयी त्याच्या मनामध्ये अभिसंधान झालेलं असतं आणि मग मुलं ती रडायची थांबतात. तर अशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशी उदाहरणं बरीच पाहायला मिळतात. आपण चिंच खाताना तोंडात लाळ निर्माण होते, हे नैसर्गिक आहे. पण नुसतं आता चिंचचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा तोंडात लाळ निर्माण होते. चिंच नसताना सुद्धा तोंडात लाळ मिळते. हे अभिजात अभिसंधानाचं उदाहरण आहे. हेच हे इव्हान पॅव्लॉव यांनी शोधून काढलं. आपल्याला अशा इव्हान पॅव्लॉवने या सिद्धांताच्या आधारे, या प्रयोगाच्या आधारे मुलांचं अध्ययन कसं करता येईल, याच्यासाठी चांगले वर्तन कसे लावता येईल, याच्यासाठी हा इव्हान पॅव्लॉवनी हा अध्ययनाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता आपण प्रयोग करून आपल्या अवतीभोवतीच्या लोकांच्यावर याचा आपल्याला प्रयोग करता येईल. हा प्रयोग कशा अभिजात अभिसंधानाची आपण प्रयोग करून ही पद्धती आपण समजावून घेऊ शकतो. मग कसं करता येईल? तर तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर जोरात टाळी वाजवा, तुमच्या मित्राचे डोळे बंद होतील. आता प्रत्येक वेळी हो म्हणा आणि तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर जोरात टाळी वाजवा, तुमचा मित्र त्याचे डोळे बंद करेल. आता एका वेळी हो म्हणा, परंतु तुमच्या मित्राच्या डोळ्यासमोर जोरात टाळी वाजवू नका, तरी देखील तुमचा मित्र त्याचे डोळे बंद करेल. म्हणजे टाळी वाजवल्यानंतर भीतीनं तो डोळे बंद करत होता आणि त्याबरोबर आपण हो म्हणायला सुरुवात केली. आता नुसतं हो म्हणा, तो लगेच डोळे बंद करेल. हे अभिजात अभिसंधान. म्हणजे न टाळी वाजवता सुद्धा तो हो या शब्दाला काय करायला लागेल? डोळे बंद करायला लागेल. हा अभिजात अभिसंधानाचा प्रयोग आहे. यानंतर आपण अध्ययन प्रक्रियेचा दुसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे साधक अभिसंधानाद्वारे सुद्धा अध्ययन करता येते, हे आपण पाहूया. B.F. स्किनर या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनाची साधक अभिसंधान पद्धती स्पष्ट केली. यासाठी त्यांनी उंदरावर प्रयोग केले.
प्रयोगातील उंदराला खटका असलेल्या पेटीत ठेवण्यात आले होते. उंदराने पेटीतील खटका दाबला म्हणजे त्याला अन्नपदार्थ देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. कालांतराने प्रयोगातील उंदीर पेटीतील खटका दाबून अन्न पदार्थ मिळवायला शिकला. प्रयोगातील उंदीर खटका दाबणे आणि अन्न पदार्थ मिळवणे यात संबंध आहे हे शिकला. स्किनर यांनी असे सिद्ध केले वर्तनाचे पश्चात परिणाम सकारात्मक असतील तर त्या वर्तनाचे भविष्यात पुनरावृत्ती होते आणि वर्तनाचे पश्चात परिणाम नकारात्मक असतील तर ते वर्तन भविष्यात टाळले जाते हे त्यांनी सांगितले. म्हणजे जर वर्तन केलं आणि त्या वर्तनाचं जर समजा तुम्ही जर बक्षीस दिलं तर त्याची पुनरावृत्ती होते आणि जर समजा त्या वर्तनाला जर तुम्ही शिक्षा दिली तर ते वर्तन टाळलं जातं हे यांनी सांगितलं. तर आपल्याला काही उदाहरण मी सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही गृहपाठ उशिरा जमा केल्याबद्दल तुमच्या शिक्षकाने तुमचे 5 गुण कमी केले, मग पुढच्या वेळी तुम्ही गृहपाठ वेळेवर जमा कराल की उशिरा? 5 मार्क कमी होत्यात म्हटल्यानंतर लगेचच आपण पुढच्या वेळेला काय करतो, लगेचच गृहपाठ देतो. म्हणजे शिक्षा झाल्यामुळे वर्तनात लवकर बदल झाला. खूप मेहनत घेऊन तुम्ही नृत्य स्पर्धा जिंकला, तुम्हाला पुढील वर्षी नृत्य स्पर्धेत भाग घेण्यास आवडेल का? तर नक्कीच आवडेल. कारण स्पर्धेत भाग घेतल्यामुळे आपल्याला जर बक्षीस मिळालं असेल, त्याचबरोबर आपल्याला कौतुक झालं असेल तर पुन्हा आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायला आवडतं. म्हणजे जर बक्षीस मिळत असेल तर आपण भाग घेतो. तर हे साधक अभिसंधानाची उदाहरणं आहेत. तिसरा अध्ययनाचा प्रकार आहे तो म्हणजे बोधात्मक अध्ययन. पॅव्लॉव आणि स्किनर हे जेव्हा 2 उद्दीपकामधील संधान आणि वर्तनाचे परिणाम अभ्यासत होते तेव्हा एडवर्ड टोलमन यांनी उंदरावर केलेल्या प्रयोगातून असं शोधून काढलं की उंदराला अन्नपदार्थ दिले नाहीत तरी देखील उंदीर कूटपेटीतील एखादी व्यूहरचना तो शिकतो. म्हणजेच उंदीर व्यूहरचनेची प्रतिमा तयार करतो. या प्रयोगातून असे दिसून आले की अध्ययन मानसिक प्रक्रियेद्वारे पार पाडले जाते. या मानसिक प्रक्रियांना आपण बोधात्मक प्रक्रिया असे म्हणतो. म्हणजे इथं इवान पॅव्लॉव आणि स्किनर हे अन्न हा घटकाला प्रतिक्रिया उंदीर आणि कुत्रा देतो असं संबोधत होते. पण टोलमन यांचं काय म्हणणं आहे की जरी समजा अन्न जर नाही दिलं तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये एक प्रतिमा तयार होते आणि त्या प्रतिमेच्या आधारे न अन्न देता सुद्धा उंदीर क्रिया करायला शिकला असं याचं म्हणणं आहे. बोधात्मक प्रक्रियेद्वारे अध्ययनास बोधात्मक अध्ययन म्हणतात. म्हणजे बोधात्मक प्रक्रियेद्वारे आपण अध्ययन करू शकतो हे या बोधात्मक अध्ययनाद्वारे सांगितलंय. चौथा जो सिद्धांत आहे तो म्हणजे अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे अध्ययन. जीन पियाजे यांच्या मते आपण अनेक गोष्टी सामावून घेऊन व आत्मसात करून शिकून घेतो आणि नवीन माहिती यांच्या आधारावर आपण मेंदू साठवलेल्या मूळ संकल्पनात नवीन माहिती सामावून घेतो व मूळ संकल्पना पुनर्संघटित करतो. उदाहरणार्थ जेव्हा लहान मुलाला गायीची संकल्पना आपण सांगतो किंवा दाखवतो, गाय म्हणजे काय हे ज्यावेळेला दाखवतो त्यावेळेला त्याच्या समोर त्या गायीचं चित्र असतं. गायीला 2 शिंग असतात, शेपूट असते, 4 पाय असतात, पांढरा रंग असतो. ही एक त्याची गायीची संकल्पना तयार झाली असते. त्यानंतर दुसरी गाय पाहतो, तिला शिंग नसतात. मग त्याच्या डोक्यात आणि प्रश्न पडतात की बाबा ही गाय आहे काय? तिला 4 पाय आहे, शेपूट पण शिंग आहेत, मग गाय आहे काय? तिचा रंग तांबूस आहे, मग गाय आहे का? तर त्याही वेळेला मग त्याला सांगितलं होतं की तीही गाय ती दूध देते, गायही दूध देते, पण हिला शिंग नाहीत, पण ही वेगळ्या जातीची गाय आहे. ती त्याची नवीन संकल्पना विकसित होते. यानंतर मग रस्त्याने जात असताना म्हैस दिसते, त्याला 2 शिंग आहेत, 4 पाय आहेत, शेपूट आहे, फक्त रंग काळा आहे, ती दूध देते. मग ती गाय आहे काय? मग तिला सांगतो ही गाय नाही, ही म्हैस आहे. हिची म्हणजे पूर्वीच्या ज्या संकल्पना होत्या त्या पूर्वीच्या संकल्पनामध्ये मूळ संकल्पनेमध्ये पुनर्संघटन होऊन पुन्हा नवीन ज्ञान त्याचं काय होतं, विकसित होतं आणि मग गाय म्हैस यातला तो फरक काय करायला लागतो, फरक शोधायला लागतो. म्हणजेच आपल्याला नवीन माहिती आणि जुनी माहिती यातील साम्य आणि भेद लक्षात घेऊन नवीन संकल्पना पुनर्संघटित करण्याच्या किंवा नव्याने विकसित करण्याच्या या प्रक्रियेला अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे केलेले अध्ययन असे म्हणतात. पुढचा सिद्धांत आहे तो म्हणजे निरीक्षणात्मक अध्ययन. अल्बर्ट बांडोरा यांच्यामध्ये आपण अनेक गोष्टी इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण आणि त्यानंतर त्या गोष्टी स्वतः करून पाहून शिकतो. आपण खाणे, चालणे, लिहिणे यासारखे अनेक कौशल्य इतरांचे निरीक्षण करून शिकतो. आपण इतरांच्या केवळ शारीरिक
हालचालींचेच अनुकरण करत नाही, तर इतर व्यक्ती कशा प्रकारे विचार करतात, कशा प्रकारे मूल्यमापन करतात, कशा प्रकारे निर्णय घेतात इत्यादी बाबींचे अनुकरण करून शिकत असतो. याचा सर्वात जास्त पगडा अल्बर्ट बंदोर यांनी सांगितले, सगळ्यात जास्त पगडा जर होत असेल तर लहान मुलांच्यावर आणि किशोरावस्थेतील मुलामुलींच्यावर होत असतो. किशोरावस्थेतील मुलं मुली ही हिरो हिरोईनचा त्या आदर्शावर चालत असतात. ती कशी बोलतात, कसे कपडे परिधान करतात, हेअरस्टाईल कशी ठेवतात, त्यांच्या बोलण्याचं अनुकरण हे किशोरावस्थेतील मुलं करत असतात. कारण किशोरावस्थेतील मुलांच्यावर या फिल्म इंडस्ट्रीतल्या हिरो हिरोईनचा मोठा परिणाम होत असतात. लहान मुलं सुद्धा तसंच. लहान मुलं आपल्या आईवडील कसे बोलतात, आपल्या आईवडील कसे चालतात, एकमेकाशी आदर राखतात, हे सगळं लहान मुलं हे लहान मुलं निरीक्षण करूनच काय करत असतात, शिकत असतात. तसंच काही मुलं ही स्वतः आपले आदर्श निर्माण करत असतात. म्हणजे त्यांच्यासमोर जे आदर्श, स्वामी विवेकानंद सारखा जर आदर्श असेल तर अभ्यासू व्यक्तिमत्व तयार होईल. कारण ते कशा पद्धतीने अभ्यास करत होते, आपले विचार कसे व्यक्त करत होते, याचा त्या आदर्शाद्वारे ते काय करत असतात, स्वतःमध्ये परिवर्तन, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. मध्ये ज्या वेळेला विश्वचषक स्पर्धा झाल्या त्यावेळेला नेमार वगैरे ही मंडळी जाहिरात करायची, ती केसाचा स्पा लावून केस उभी करायची. तसेच काही पोरं सुद्धा, फुटबॉल खेळणारी पोरं सुद्धा केस उभी करत होती, इथून केस कापली जात होती. म्हणजे हे आपल्या आपल्या आदर्शाचा निरीक्षण करून अनुकरण करण्याचा प्रयत्न मुलं करत असतात. या आपण टॉपिकमध्ये अशा पद्धतीनं आपलं अनुकरणाद्वारेच आपलं वर्तन काय करत असतात, बदलत असतात. या बोधात्मक प्रक्रियामध्ये आतापर्यंत आपण काय काय शिकलो, तर अवधान, संवेदन, अध्ययन, स्मृती, भाषा, विचार, समस्या परिहार या सर्व मानसिक क्रियांचा बोधात्मक प्रक्रियेत समावेश होतो हे आपण शिकलो. अवधानात असंख्य उद्दीपकातून काही उद्दीपकाची निवड केली जाते आणि ज्यांना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणले जाते. अवधानाचे अवधान कक्षा, अवधान विकर्षण, अवधान विभाजन, अवधान आंदोलन इत्यादी पैलू आपल्याला पाहायला मिळाले. बाह्य वातावरणातून आलेल्या माहितीला अर्थ देण्याचे काम संवेदन प्रक्रियेमार्फत केले जाते. एखादी माहिती संवेदन करताना आपण समग्रतेकडून आंशिकतेकडे आणि आंशिकतेकडून समग्रतेकडे या पद्धतीचा वापर करतो. संवेदनाच्या संघटन तत्वात समीपता, समानता, सातत्यता, समावेशन या तत्वांचा समावेश होतो हे आपण पाहिलेलं आहे. विचार प्रक्रियेमध्ये अशा मानसिक क्रियांचा समावेश होतो ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रिया वापरल्या जातात, ज्यात माहितीची विशिष्ट पद्धतीने हाताळणी केली जाते व त्यामुळे समस्या परिहार, तर्क करणे, निर्णय घेणे यासारख्या प्रक्रिया शक्य होतात. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना, आकृतिबंध आणि भाषा हे विचार प्रक्रियेतील मुख्य घटक आहेत. आपण हे बघितले. विचार प्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ समस्या परिहार, सर्जनशील विचार, समस्या परिहारातील समस्या ओळखणे, पर्यायी उपाय शोधणे, एखादा पर्याय निवडणे, पर्यायाची अंमलबजावणी करणे, त्याचा पाठपुरावा करणे, या सगळ्या पायऱ्यांचा समावेश विचार प्रक्रियेमध्ये होत असलेला आपण पाहिलेला आहे. सर्जनशील विचारात पूर्वतयारी, उभवण, प्रदीपन आणि पडताळणी या अवस्थांचा समावेश होत असलेला आपण पाहिलेला आहे. सराव किंवा अनुभवामुळे वर्तनात झालेले तुलनेने कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन होय. अभिजात अभिसंधानाद्वारे अध्ययन, साधक अभिसंधानाद्वारे झालेले अध्ययन, बोधात्मक अध्ययन, अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे अध्ययन आणि सामाजिक अध्ययन या अध्ययनाच्या विविध पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण बोधात्मक प्रक्रिया या टॉपिकमधील या सर्व घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा टॉपिक आहे भावना, या भावना टॉपिकबद्दल आपण चर्चा करू.